श्लोक 164. श्रीराम मने कल्पिला विषयो सोडवावा, मने देव निर्गुण तो ओळखावा, मने कल्पिता कल्पना ते सरावी, सदा संगती सज्जनांची धरावी. श्रीराम. बऱ्याच वेळा आपण कल्पनेच्या साम्राज्यात रमतो. एखादी गोष्ट चांगली आहे की वाईट आहे हे सर्व आपण आपल्या मनानं ठरवतो. आवड निवड, चांगलं वाईट या भावना सापेक्ष आहेत. मनाच्या कल्पनेमुळं आपल्याला दुसऱ्याची वस्तू चांगली वाटते. मुलीवर प्रेम करणारा जावई चांगला आणि सुनेवर प्रेम करणारा आपला मुलगा बैल वेडा, हे आपलं आपणच ठरवतो. उदाहरणार्थ, विषय सेवनानं जे सुख मिळतं ते खरं सुख आहे अशी कल्पना आपण करतो. आत्ता आपल्या शरीराला अमुक एक गोष्ट खाण्याची इच्छा झाली आहे, ते खाल्लं तरच मी समाधानी होणार, ही आपल्या मनाची कल्पना आहे. मग तो पदार्थ मिळेपर्यंत आपल्या मनाची तगमग होते. म्हणजेच आधी मनातल्या मनात समाधानासाठी काल्पनिक विषय निर्माण करायचा आणि मग तो मिळाला म्हणून मनाला शांतता मिळाली हे आपणच ठरवायचं. हे म्हणजे चुकीचा प्रश्न निर्माण करून चुकीचं उत्तर शोधण्यासारखं आहे. हा विषय सुखाच्या कल्पना एक झालं की दुसरी चालूच राहते. ते मिळवण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची पडतं आणि त्यासाठी आपण कृत्रिम कल्पना करणं बंद करावं, म्हणजे विषयांची आसक्ती आपोआप सुटेल असं समर्थ म्हणतात. अर्थात कोरोनासारखी महामारी आली की आपल्या कल्पना किती चुकीच्या असतात हेही आपल्याला समजतं. यातून बाहेर पडण्याचा मार्ग समर्थ दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतायत की आपल्याभोवती सगुण साकार दृष्टीला दिसणाऱ्या वस्तूंनी हे जग भरलेलं आहे. या सगुणाच्या उपासनेनं आपली साधना चालते. स्वतः समर्थ श्रीरामाच्या सगुण रूपाचे उपासक आहेत. नारद मुनीपासून ते आजकालच्या संत ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत सर्वांनी परमेश्वराच्या सगुण रूपाचं पूजन केलं आहे. त्यामुळं सगुण उपासना समर्थांना मान्य नाही असं नाही, पण या उपासनेपासून निर्गुण निराकारापर्यंत आपल्याला पोचायचं आहे असं समर्थ म्हणतायत. आपल्याला जी सृष्टी दिसते किंवा भासते त्याच्यामागं एक निराकार शक्ती कार्य करत असते. अशा निर्गुण निराकार मूलतत्वाचं पूजन केलं तर या कृत्रिम कल्पनेच्या पाशातून आपली सुटका होईल. परमेश्वराचं निराकार स्वरूप समजलं नाही तर परमेश्वर ही केवळ मूर्ती ठरते. त्याची व्यापकता आणि अनंतता याला बाधा येते. मग चराचरात व्यापलेला परमेश्वर आपण ओळखू शकत नाही. आपण चैनीची कल्पना केली तर मन अधःपतनाकडे झुकेल आणि त्यासाठी आपण चांगल्या कल्पना केल्या, म्हणजेच मी रोज पहाटे उठेन, योग्य व्यायाम करेन, माझं काम सचोटीनं करेन, व्यापार करेन, त्यातून मिळालेला पैसा समाजासाठी खर्च करेन, हे सर्व केलं तर माझं उत्तमच होणार आहे. यामुळं चुकीच्या मार्गानं आयुष्याची जी कालक्रमणा होत होती ती योग्य मार्गानं चालू होणार आहे. पण हे जे सर्व चांगलं झालं ते माझ्यामुळं झालं हा अहंकार किंवा मीपणाचा धोका हा आलाच. म्हणून अशा कल्पनांचा निराश करण्यासाठी कल्पनेचाच अवलंब करावा लागतो. उदाहरणार्थ, खरकटं भांडं तसंच ठेवणं ही वाईट कल्पना आहे. तिचा त्याग करून भांडं स्वच्छ करायचं ही कल्पना आपण स्वीकारली तर भांडी स्वच्छ करण्यासाठी राख वापरावी लागेल. नंतर खरकटं आणि त्याबरोबर वापरलेली राख, पाणी हे सगळं काढून भांडं कोरडं करावं लागेल. तसंच वाईट कल्पनासुद्धा मनातून गेली पाहिजे आणि त्याबरोबरच अहंकारही गेला पाहिजे. काही वेळा अहंकार आपोआप जातो किंवा काही वेळा तो समजावून सांगून घालवावा लागतो. समर्थांनी कल्पना सारावी असं न म्हणता करावी असं म्हटले. असं समजावून सांगण्याचं काम संत करतात. आमच्या इतका हुशार आणि साक्षात्कारी कोणी नाही, हा चांगदेव महाराजांना झालेला अहंकार ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीनं दूर झाला. संत हे साक्षात्कारी आणि अनुभव संपन्न असतात. ते ईश्वराच्या साधनेचा मार्ग दाखवतात. संतांच्या संगतीत राहिलं की त्यांच्या उपदेशानं
कल्पना योग्य मार्गानं धावायला लागते आणि अहंकाराचा पडदा दूर होतो. यासाठी समर्थ पुन्हा पुन्हा सज्जन संगतीचा आग्रह धरतात. कल्पना करणं हे परमेश्वरानं दिलेलं वरदान किंवा शक्ती आहे. पण जी शक्ती भलतीकडेच लागली तर तिचे अनिष्ट परिणाम घडू लागतात. तिला स्वरूपाकडं कशी वळवावी याची युक्ती संत संगतीमध्ये शिकता येते. जय जय रघुवीर समर्थ. मने कल्पिला विषयो सोडवावा, मने देव निर्गुण तो ओळखावा. मने कल्पिता कल्पना ते सरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. श्रीराम.